मी तुम्हाला जे काही 4 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। माझ्या भाषणाचे नाव आहे मोबाईल शाप की वरदान। शूर तुम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर तुम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। देव देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती। असं कधी काळी म्हणणारी या देशाची युवा पिढी आज मैदानावरील खेळापेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकापेक्षा आणि कुटुंबातील संस्कारापेक्षा आणि व्यक्तिमत्वातील जडगडण्यापेक्षा सकाळी उठल्यापासून चॅटिंग, मेसेज सेंडिंग, व्हिडिओ कॉलिंग, सेल्फी कॅचिंग अशा या मोबाईलच्या सोशल मीडियाच्या मोहजाळ्यात युवा पिढीचा वेळ संपून जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी, नेताजी यासारखे शूरवीरांनी आपल्या देशासाठी प्राण गमावले आणि ते आपले युवक ब्लू व्हेल आणि पबजी सारख्या गेममुळे आपला जीव गमावून बसतात। डोळे असून अंधाऱ्यासारखे वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारखे वागणाऱ्या या युवा पिढीला मोबाईलच्या अतिवापरामुळे घराचं कधी थिएटर झालं, आयुष्याचा कधी सिनेमा झाला याचे भानच राहिले नाही। कधी काळी पत्राची वाट पाहणारी माणसं आज मोबाईलच्या दुनियेत हरवली। अति उत्साहात डोंगराच्या माथ्यावर दरीखोऱ्याच्या टोकाशी धबधब्याच्या तोंडाची सेल्फी फोटो काढायला जाऊन आपला जीव कायमचा गमावून बसतात। पण जसे नाण्याला 2 बाजू आहेत तसे मोबाईललाही आहे। दळणवळण क्षेत्राला नवीन दिशा मिळाली, युवा पिढीला स्पर्धा परीक्षांची तयारी घर बसल्या करता येते, त्यामुळे आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होते। मनाला कल्पनेचे पंख, हृदयाला सूर्याचे डोळे आणि कलेला कॅनव्हास म्हणून घेणारा मोबाईल शाप तरी कसा असेल। युवा पिढीसाठी मुख्य व्यासपीठ आई बाबांसाठी हक्काचा कट्टा, आजी आजोबांसाठी फुलबाग आहे। तसेच मोबाईल एक साधन आहे। साधन शाप किंवा वरदान नसतात, तर त्याला वापरणारी माणसं शापाला आणि वरदानाला जन्म देतात। मला तुकोबांची एक ओळ फार आवडते, तुका म्हणे दर्पणाची अंग ज्याचा त्याचा दावी रंग। तसेच सोशल मीडिया आपल्या समोर दर्पणाची अंग घेऊन उभा आहे। आपण त्याच्या समोर कुठलं बिंब घेऊन जाऊ त्याच्यावरून आपले प्रतिबिंब ठरेल। मोबाईलचा वापर ज्ञान आणि माहितीसाठी करूया, थोडे मनोरंजन, थोडी करमणूक, मैदानावर मनसोक्त खेळूया, जीव लावून मन लावून अभ्यास करूया आणि आपल्या देशाचे नाव लौकिक करूया। आपण जर असे वागलो नक्कीच मोबाईल शाप नाही तर वरदान ठरेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।